आज आपण संग्राम बापू भंडारे यांच्या विषयावर बोलणार आहोत। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ऐकावं जरा। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर। तर आपण ऐकत आहात आवाज आमचा व तुमचा। मी आज थोडा एक विषय हाताळणार आहे, कारण परवा सर्व सोशल मीडियावर संग्राम बापू भंडारे, हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन संगमनेर तालुक्यात घुलेवाडी या गावाला होतं आणि त्यांच्यावर आज सोशल मीडियावर अनेक लोक, ब्रिगेडी असेल, काँग्रेसी विचाराचे असेल, हिंदुत्वाच्या विरोधातले लोक असेल, आज त्यांच्यावर व्यक्त होत आहेत, कारण त्यांना संधी मिळालेली आहे। कारण संग्राम बापू भंडारे हे म्हणजे पैशाचा विचार न करता कुठेही कार्यक्रम करण्यासाठी येतात आणि दक्षिणा जो दिला, जास्तही दिला तर परत करतात, अशी त्यांची ख्याती आहे। बरेचसे जणांचं मी आत्ता वक्तव्य ऐकलेलं आहे की राजकारणाचा विषय काढला नाही पाहिजे कीर्तनामध्ये, पुन्हा असे हिंदुत्वाचे विषय कीर्तनामध्ये काढले नाही पाहिजे, फक्त अभंगावर बोललं पाहिजे। अरे बाबांनो, मागचा इतिहास जर बघितला, हे सांगतात की कुठं धर्म संकटात आहे। यांना धर्म संकटात आहे की नाही हेच कळत नाही, आणि यांना कळतही असलं तरी कळून घ्यायचं नाही, दाखवायचं नाही लोकांना की आम्हाला कळतं आहे म्हणून। म्हणून आपण जर विचार केला तर हा हिंदू धर्म सिंध प्रांतात, तिकडं आज जे पाकिस्तान दिसतं, अफगाणिस्तान दिसतंय, पुन्हा श्रीलंका दिसते, तिबेट, आपल्या देशातसुद्धा काश्मीरमध्ये आज काय परिस्थिती आहे, पश्चिम बंगालमध्ये काय परिस्थिती आहे, केरळमध्ये काय परिस्थिती आहे, याचा जर विचार केला तर धर्मावर बोलणाऱ्यांची आवश्यकता आहे। जोपर्यंत कीर्तनकार धर्माविषयी बोलणार नाही, धर्माविषयी जागरूक करणार नाही, आपल्या हिंदू लोकांना आपला धर्म कळणार नाही, आपल्या धर्मावर काय संकट आहे आणि कोणाला निवडून द्यावं हे कीर्तनकारांना सांगितलंच पाहिजे। आता मी बघतोय तर आज धर्माच्या नावावर वेगवेगळ्या लोकांना, भोळ्या भाबड्या लोकांना फसवतायत, भगवे कपडे काय घालतात, सांगतात काय, आणि एवढा अज्ञानी हिंदू समाज आहे। आणि या अज्ञानी हिंदू समाजाला मार्ग दाखवण्यासाठी संतांची आवश्यकता आहे। तुकाराम महाराज म्हणतात ना, मार्ग दावोनी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही। तर असं हे जे चांगलं काम, पवित्र काम संग्राम बापू भंडारे सारखे कीर्तनकार करताय। आज आम्ही बघितलं मागं की काही कीर्तनकार सुद्धा या धर्माच्या विरोधात बोलतात, आणि ब्रिगेडी, संभाजी ब्रिगेड असन, अशा अनेक संघटना आहे की त्यांनी तर विडाच उचललेला आहे या धर्माला संपवण्याचा। पण जे खरे हिंदुत्ववादी कीर्तनकार आहे, हिंदू धर्माला त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे, अनेक साधू संत आहे, त्यांच्यामुळं आज हा हिंदू धर्म पुन्हा सक्षमपणे उभा राहिलेला आहे। तर मागच्या काळात लोक हिंदू म्हणून घ्यायला सुद्धा घाबरत होते, आणि म्हणून जे हिंदुत्ववादी लोक आहे, जे हिंदुत्वाच्या विचारधारेवर चालणारे लोक आहे, सर्वांनी संग्राम बापू भंडारे सारख्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे। आणि या फसवे जे कीर्तनकार लोक आहे, कीर्तनाच्या नावावर धंदा करणारे, पैसा कमावणारे, यांचं सोडून द्या। पण जे खरे कीर्तनकार आहे, हिंदुत्वाला बळ देणारे आहे, हिंदुत्वाची विचारधारा तेवत ठेवणारे आहे, अशांना आपण बळ दिलं पाहिजे। तिथं जे विरोध करणारे कोणत्या पक्षाचे होते, तर हिंदुत्वाच्या विरोधात जो पक्ष काम करतो, जे लोक काम करतात, अशा पक्षाचे लोक त्या कीर्तनामध्ये विरोध करत होते। त्यांना जर ऐकायचं नव्हतं, त्यांना ते विचार पटत नव्हते, त्यांनी ते थांबायला नको होतं, पण कीर्तनात उभं राहून मोठमोठ्यानं बोलत होते। आणि आज काही लोक सांगतात की त्यांच्यावर हल्ला झाला नाही, अमुक झालं नाही, आपण
ते व्हिडिओ जर बघितले, त्या क्लिप जर बघितल्या तर खरोखर हल्ला करण्याच्या ते तयारीत होते, परंतु त्यांना तिथल्याच लोकांनी संरक्षण दिलं आणि त्यांना तिथून सुखरूप बाहेर काढलं. म्हणून आपण विचलित न होता आपल्या हिंदुत्वाचे जे विचाराचे महाराज मंडळी आहे अशांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. जय श्रीराम.